राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून हा सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे कालपासून जालना जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या होत्या, त्याला कुठेतरी आता सुरुवात झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. मी सध्या एका शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी खरीप हंगामातील लागवडीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या सध्या कपाशी असतील किंवा कपाश लागवडीला देखील सुरुवात झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर ह्या महिला सध्या कपाशीची लागवड करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस हा रखडलेला होता आणि त्यामुळे बळीराजा हा मोठ्या चिंतेमध्ये सापडल्याचं पाहायला मिळत होतं. या ठिकाणचे शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगणार? सध्या पाऊस हा थांबलेला होता, बरेच दिवसानंतर पाऊस आलेला आहे, काय सांगाल? पाऊस काय एक महिनाभर थांबला होता, त्याच्यानंतर आताशी चालू झाला कालपासून. आता चालू केलंय लावायचं कोणती लागवड करताय सध्या तुम्ही? कापूस. अजून कुठले कुठले पिकं या ठिकाणी घेतले जातात? या ठिकाणी काय पावसाच्या याच्या फक्त कापूस तूरच घेतल्या जाते ना, दुसरं काय घेता येणार नाही याच्यात. पावसाच्या याच्यावर काय सोयाबीन, कापूस, तूर एवढं घेतलं जाते. तर आता इथं काय कापूस लावायला होता आपण. बरं, आणखीन कुठली कुठली लागवड करताय, पेरणी करतायत? काय कोणी मूग पेरतंय, कोणी सोयाबीन पेरतंय. आता काय आपण काय इथं कापूस तूर लावून द्यायलो. बरं, खताची भरणा केलेली आहे का? खताच्या किमती कशा वाटतात सध्या? खताच्या किमती भरपूर झालेल्या आहेत, खताला वाढलेले आहेत ना खताचे भाव. बरं, कशी कशी किंमत आहे बॅगची सध्या मागील वर्षीप्रमाणे? मागील वर्षाप्रमाणे 500 रुपयांनी वाढली. 500, 600, 700 रुपयांनी अशी किंमत वाढली. या भाववाढीमुळे तुम्ही समाधानी आहात का? भाववाढीमुळे कुठं समाधान होत असते का? उलट ते हे होते ना, महागाई वाढली म्हणायची. महागाई वाढली ना. मालाला महागाई नाही न, बी भरून घ्यायचं, खत घ्यायचं म्हणलं त्याला महागाई. काय आपला का माल आले की भाव लगेच रिवर्स येतो आणि त्याच्या मालाला त्या अर्थी कापसाला भाव मिळतोय का त्या पद्धतीचा? त्या पद्धतीचं कुठं भाव मिळतोय? त्या पद्धतीचा भावच मिळत नाही ना. कारण आता बी भरून पान आता गेल्या वर्षीपेक्षा यंदा पण 100-50 रुपयांनी वाढे कापसाच्या बियाणं. पुढे मग आता खताचे तर लयच महाग झाले. खताचे भाव वाढतात, काय सांगाल सरकारला सध्या? खताचे भरपूर भाव वाढलेत ना. खताचे प्रत्येक बॅग मागे 100, 200, 500 रुपये वाढलेत. बियाण्याचे भाव? बियाण्याचे पण वाढलेत, 5-50 रुपयांनी वाढलेत बियाण्याचे भाव. जास्त नाही वाढलेले. काही काही व्यवस्थित भेटतात, काही महाग भेटतात, सांगितलं तसं. पण खताचे भाव वाढले. पावसाळा अधिवेशन सुरू आहे, काय सांगाल? पावसाळा सुरू आहे, लेकिन आता हे पाऊस टायमाला आला तर माल येतात ना. टायमाला पाऊसच आहे ना, तर काय माल येतात. एक महिना लांबलाय पहिलाच पाऊस, आणि आता इथून पुढे काय होतं आणि काय नाही. आता तर सुरू झालाय पाऊस, पण आता इथून पुढे बी पडला तर माल राहते. एकंदरीत आपण पाहिलं तर कुठेतरी पावसाला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केलेली आहे. या अगोदरही काही पाऊस झालेला होता आणि त्यामुळे त्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केलेली होती. मात्र मध्यंतरी पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबारा पेरणीचं देखील संकट ओढवल्याचं पाहायला मिळत होतं. आता त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कपाशी लागवड सुरू केलेली असल्याचं देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर सोयाबीन आणि इतर काही जे खरीप हंगामातील पिकांना देखील पेरणीला शेतकऱ्यांनी सध्या सुरुवात केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अजय गाढे, LS मराठी, जालना.